प्रीतीज फूड कॉर्नरमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आता मी आलेली आहे अभ्युदयनगर काळा चौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात। या मैदानात दरवर्षी मालवणी जत्रेचं आयोजन केलं जातं आणि ह्या वर्षी देखील इथे मालवणी जत्रा भरलेली आहे आणि ह्या जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागले जातात। तर आता आपण आतमध्ये एक फेरफटका मारूया आणि बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे स्टॉल इकडे आहेत ते। थाळीमध्ये गवार बटाटा भाजी आहे, हिरवा वाटाणा, उसळ आहे, डाळ आहे, सोलकढी आहे, वडे आहेत, भात आहे। तुमचं नाव सांगा ना। साक्षी संजय गावडे। अच्छा, तुमच्या स्टॉलमध्ये काय काय आहे? आमच्याकडे कोकम सरबत आहे, आगळ आहे, कुळीत पिठी आहे, साधी पिठी पण आहे, वडे पीठ आहे, घावणा पीठ आहे, आंबोळी पीठ आहे, आवळा मावा, आवळा कँडी आहे, खाजा आहे, लाडू आहे, सरबत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ज्वारी बाजरी पीठ पण आहे, मालवणी मसाले आहे, संडे मसाला आहे, आगरी मसाला आहे, हळद आहे गावठी, डंकीवरची कुटलेली हळद आहे, कोकम आहेत, तांदूळ आहेत आणि पोहे आहेत। कुठून आणलेले आहेत हे सगळे? सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्गामधून। अच्छा, तिकडचे सगळे वस्तू आहे। मग तुम्ही दरवर्षी इकडे येता? हो, दरवर्षी असतो स्टॉल। ओके ओके, थँक्यू। तुमचं नाव सांगा आणि तुमच्या स्टॉलचं नाव सांगा। माझं नाव ऋतुजा रुपेश वाळवे, स्टॉलचं नाव सागर किनारा हॉटेल। अच्छा, मग काय काय डिशेस आहेत तिकडे? कोलंबी फ्राय आहे, कोलंबी भात आहे, सुरमई फ्राय आहे। आणि तुमचं गाव कुठलं? फोंडा कणकवली। अच्छा, मग मसाले वगैरे तिकडचे? हो हो, गावची। कसले आहेत हे? नाचणीचे? नाचणीपासून तयार केले। आणि हे ते मक्यापासून तयार केले, मका। या डेसिरा नाचणी घ्या, मकाची सिगडी या। कितीला पॅकेट आहे? 60 ला आहे का 100 ला 2 पॅकेट आहे? 60 ला 1, 100 ला 2। आणि हे मक्याचं पण सेम आहे? सेम कॉस्ट आहे। ओके, 60 ला घेते, 100 ला 2 आहे।
कुठून आणली ही मच्छी? कोकणातून आहे, मालवण. कोकणात आहे प्रॉपर. अच्छा, हे काय आहे? बांगडा आहे, तोडलेला बांगडा आहे. अच्छा, बांगडा. बांगडा काय काय ते दाखव सांगा. हे जवळ, हे कर्दी आहे, हां. हा जवळ येणार. अच्छा. हे मोदक आहेत, मोदक सुकट बोलतात. अच्छा. हा बांगडा आहे तोडलेला, बोंबील आहे. कसं पॅकेट आहे? 100चं आहे ते. हे डोमी आहे, दोडिया बोलतो त्याला. अच्छा. हे छोटे बांगडे, बांगुरली, सुरमई आहे खाऱ्यामध्ये. ही सुरमई आहे का? सुरमईचं आहे. ही मुशी आहे, अच्छा. हलवा आहे. सुरमई हा शेंगटा आहे. अच्छा, हलवा कसा आहे? 125 रुपये एक आहे. 125 रुपयाला एक पीस बरोबर. हे बांगडा हा शेंगटा आहे, तो शिंगाडा. हे मग किती दिवस राहतात घरी? 6 महिने खराब होत नाही. कुठलेही महिने मच्छी, खराब होत कुठलेही मच्छी. दादा मला तुमचं नाव सांगा आणि तुमच्याकडे काय स्पेशल आहे ते सांगा. धुरी बंधू निलेश धुरी माझं नाव. आम्ही कुडाळ पिंगळवरून आलेलो आहे. आमचा स्पेशल आयटम हा चुलीत भाजलेला काजू आहे. हा 1400 रुपये किलो आहे आणि हा मुंबईमध्ये कुठेच भेटत नाही. फक्त आम्ही जेव्हा मुंबईत येतो तेव्हा हा फक्त भेटतो. अच्छा, तुम्ही तिकडून घेऊन आले? हा, गावावरून सगळं घेऊन येतो. आणि दुसरं आमचं हे ताटातली आंबापोळी, म्हणजे ते साठा घालतात मे महिन्यामध्ये, ते आम्ही हे घेऊन आलेलो आहे तिथे. त्यानंतर हा आमचा घरगुती जाडा आगळ, हा पण कुठे जास्त मार्केटमध्ये भेटत नाही. आणि हा आमचा मेन स्पेशल मालवणी मसाला. तो तुम्ही तिकडून बनवून आणले हे मसाले सगळे? हा, हे मसाले आम्ही सगळे गावाला सगळे बनवलेले आहेत. हा मसाला आमचा एवढा फेमस आहे मुंबईमध्ये. आता आमचा कल्याणला गोडाऊन आहे, आम्ही 12 महिने फ्री होम डिलिव्हरी पण देतो. आणि हा मसाला माझा आता कांदिवलीला जेव्हा जत्रा होती, कांदिवली 4 कोप 1ला, तेव्हा माझा 80 किलो गेलेला. भांडूपला होती ह्याला कोकणनगरला, तिथे हा 60 किलो मसाला गेलेला. आता इकडे बघूया रिस्पॉन्स कसा आहे. पण हा मसाला एक नंबर. जो घेईल ना, सॅम्पलसाठी जरी 100 ग्रॅम जरी घेऊन गेले तरी पण येणार आणि माझ्याकडून अर्धा 1 किलो 2 किलो घेऊन जातात. एवढा तो मसाला फेमस आहे. त्याच्यानंतर स्पेशल पिठी आहे, कुळथाची पिठी. ही दातार झालेली पिठी आहे आमची. ते बघा तिकडे पुढे आयटम आहे तो. आणि हे इतर सरबत आहे ती सगळी. हो. आता स्पेशलमध्ये अजून एक फ्राय करी आहेत, ते बघा फणसाचे गरे. हे फक्त सीझनलाच भेटतात, पण आम्ही हे सुकवून ठेवतो. खोबरेल तेलातलं हे फ्राय करी आहेत. हो. हे फणसाचे गरे आहेत? हा, फणसाचे गरे आहेत. ते मुंबईमध्ये क्वचित भेटतात. हो, नाईस. हो. फर्स्ट टाइम बघते. हो. काय प्राइस आहे याची? हे 80 रुपये 100 ग्रॅमचं पॅकेट येते. तर तुम्ही बघितलं असेल इथे किती छान छान पदार्थ आहेत, मसाले आहेत, सरबत आहेत. तर दादांनी जसं सांगितलं तर मसाले त्यांची स्पेशलिटी आहे. तर तुम्ही इकडे आलात की नक्की एकदा मसाले ट्राय करा ह्यांचे. धन्यवाद दादा. थँक्यू. आहे आंब्याचं लोणचं आहे, लिंबूचं आहे, फणसाचं आहे, कारलाचं आहे, हिरवी मिरची आहे, लसणाचं लोणचं आहे, गोड लोणचं आहे. असं वेगळ्या प्रकारांचं लोणचं आहे आपल्याकडे. अच्छा, हे कुठून बनवून आणलंय? हे घरगुती लोणचं आहे, घरी बनवतात. अच्छा, म्हणजे मालवणमधून आणलंय? मालवणीमध्ये 2-2 वर्ष राहतात, खराब नाही होणार. फ्रीज नाही ठेवायचे, काय गरज नाही. हा टेस्टी लोणचं आहे आपला. कधी पण घेऊ जाऊ शकता. 2 वर्ष ठेवा, 1 वर्षामध्ये खावा, 2 महिन्यामध्ये खाऊ शकता, असं काय नाही. मसाला पापड़ है, मसाला पापड़ कितने का है? 50 का. इकडे खायचे बरेचसे स्टॉल आहेत. नॉनव्हेज पासून व्हेज पर्यंत सगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत.
ही जत्रा 20 डिसेंबरला चालू झालेली आहे आणि ह्याची लास्ट डेट आहे 29 डिसेंबर. तर 29 डिसेंबरपर्यंत एकदा नक्की ह्या जत्रेला तुम्ही व्हिजिट करा. तर इकडे येण्यासाठी तुम्ही कॉटन ग्रीन स्टेशनवरून येऊ शकता. कॉटन ग्रीन स्टेशनवरून अगदी 4 ते 5 मिनिटाच्या अंतरावर हे मैदान आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेलमध्ये ॲड्रेस देणारच आहे, तर तो पण जाऊन चेक करा. असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.